हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य भरतीचा पेपर उद्या होणार आहे 25 तारीख गट क चा. त्याच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट 100 क्वेश्चन आज आपण घेऊन आलो तांत्रिकचे, जे सगळ्यांना कठीण वाटतात. असाच विषय मी सिलेक्ट केला जेणेकरून तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये या 100 पैकी काही क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये आले तर तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि मला तर अपेक्षा आहे की 20 पेक्षा जास्त प्रश्न या 100 पैकीच येणार. आणि मित्रांनो, जर तुम्ही 17 आणि 18 ऑक्टोबर जिल्हा परिषदेची आरोग्य भरतीची एक्झाम देत असाल तर तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट बातमी आहे की तांत्रिक विषयासाठी एक स्पेशल बॅच आपण लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये 30 लेक्चर्स तुम्हाला ऍट अ टाइम सगळे भेटून जातील. सोबतच नोट्स सुद्धा भेटतील आणि 10 टेस्ट पेपर सुद्धा भेटतील, ज्याच्यानं तांत्रिकच्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन सुद्धा करून आहे. आणि हे सगळं नाममात्र 300 रुपये फीस ठेवली आहे. बऱ्याच लोकांचे काल मला मेसेज आले की सर, आम्हाला पहिले माहित नाही झालं, 25 तारखेच्या एक्झामची तयारी आमची तुमच्या बॅचमध्ये झाली असती, लेट झालो. परंतु मित्रांनो, जरी तुम्हाला 25 तारखेच्या परीक्षेसाठी लेट झाले, परंतु 17 आणि 18 ऑक्टोबरला जी परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी पुन्हा ही चूक करू नका. आजच ही बॅच जॉईन करा. तुम्हाला हे प्रश्न पाहूनच तुम्हाला समजून जाईल की त्या बॅचचा किती मोठा फायदा आहे. आणि त्या बॅचमध्ये आतापर्यंत मित्रांनो 600 पेक्षा जास्त स्टुडंट सहभागी झाले आहेत. तुम्ही सुद्धा 17-18 तारखेची एक्झाम देत असाल किंवा आरोग्य भरतीची जी नेक्स्ट ऍड येणार आहे त्याची तयारी तुम्हाला आतापासूनच करून ठेवायची असेल तर लगेच त्या बॅचमध्ये जॉईन व्हा. 300 रुपये नाममात्र फीस आहे. आणि तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा असेल तर 10 टेस्ट पेपर तुम्हाला लगेच प्राप्त होऊन जातील. नाममात्र 100 रुपये फी आहे. तुम्ही लगेच मेसेज केल्यावर 10 टेस्ट पेपर प्राप्त होऊन जातील, ज्याच्यामध्ये तांत्रिक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन सुद्धा करून दिलेलं आहे. तर वेळ न करता चला व्हिडिओ सुरुवात करूया. जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. व्हिडिओला लाईक करणे विसरू जाऊ नका मित्रांनो, आणि मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. तर चला जास्त वेळ न करता आपण हे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पचनाची सुरुवात कुठून होते? आमाशय, मुख, जठर की ग्रसनी? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पचन संस्था याच्या सेपरेट लेक्चर आपल्या बॅचमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ही पचन संस्था जवळपास आपण 2 ते 3 लेक्चर मध्ये सांगितली आणि प्रत्येक बारकावा कव्हर केलाय. फक्त आरोग्य भरतीच नाही तर त्या लेक्चरच्या आधारे तुम्ही आपल्या संयुक्त पूर्व परीक्षेची जरी स्टडी करत असाल ते सुद्धा तो लेक्चर तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकते. इतक्या डीप मध्ये तो आहे. तर मानवी शरीराची सुरुवात नाही का ती मुखापासूनच होते, कारण मुखामध्ये आपले जीभ असते, त्याच्यानंतर दात असतात. जीभ आणि दात हे भौतिक पचनाचं काम करतात आणि त्याच्यासोबत जी लाळ असते ते रासायनिक पचनाचं काम करते. म्हणजे पचनाची सुरुवात आपल्या मुखातच होऊन जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, दातांसंबंधी अध्ययनाला काय म्हणतात? तर दातांसंबंधीचं अध्ययन आहे, स्नायूंसंबंधीचं अध्ययन आहे, हाडांसंबंधीचं अध्ययन आहे. या सगळ्यांची नावं विचारली जातात. ते सगळं आपण पेपरमध्ये क्वेश्चन आलेले आहे, बॅच मध्ये सुद्धा ते पाहिलेले आहे. तर दातांसंबंधीचं अध्ययन आहे त्याला म्हटलं जाते ओडेंटोलॉजी. काय म्हटलं जाते? ओडेंटोलॉजी. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा, दातांचा बाहेरील भाग कोणत्या पदार्थाचा बनलेला असतो? बऱ्याच एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. जो बाहेरचा आपला दातांचा भाग आहे जो चकाकतो, जो चमकतो, तर तो बनलेला असतो एनेमलचा. ओके. त्याला जर शास्त्रीय भाषेत म्हटलं तर कॅल्शियम ऍपेटाइट. प्रश्न क्रमांक चौथा, दातांचा आतील भाग, मग बाहेरचा भाग एनेमलचा बनलाय, कॅल्शियम ऍपेटाइटचा बनलाय, तर मग आतमधील भाग कसा आहे? तर आतमधील भाग जो आहे तो डेंटाईनचा बनलेला असतो. त्याला कॅल्शियम फॉस्फेट सुद्धा तुम्ही म्हणू शकता, कॅल्शियम फॉस्फेटचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 5, दुधाचे दात कोणत्या वर्षापर्यंत तुटतात? म्हणजे ते तुटल्यानंतर नवीन कायमचे दात येतात, तर कोणत्या वर्षापर्यंत दुधाचे दात तुटून जातात? तर हे 12 वर्षापर्यंत, वयाच्या 12व्या वर्षापर्यंत दुधाचे दात तुटतात. आणि त्यांची संख्या किती असते? तर दुधाचे एकूण दात असतात 20. म्हणजे 20 दुधाचे दात, कायमचे 32. अशा आपल्या पूर्ण आयुष्यात किती दात येतात? आपल्याला 52 दात येतात. प्रश्न क्रमांक 6, व्यक्तीच्या पूर्ण आयुष्यात किती दात येतात? बघा, हा तोच क्वेश्चन आहे. कायमचे 32 प्लस दुधाची 20 एकूण 52. आता इथे कन्फ्युजन काय होते की व्यक्तीच्या पूर्ण आयुष्यात किती दात येतात आणि पहिलाच ऑप्शन काय दिला? 32. आणि आपलं वारंवार हा 32 आपल्या डोक्यात बसलेला असतो, 32 दात, आणि पहिलाच ऑप्शन दिलाय 32. आपण याच्यावर क्लिक करतो आणि आपल्याला वाटते की आन्सर करेक्ट आहे, पण हा आन्सर चुकलेला असतो. का? कारण पूर्ण आयुष्य विचारलं. मग आहे पूर्ण आयुष्य म्हटलं तर मग त्याच्या दुधाचे दात पण पकडावे लागतील. ते 20 आणि कायमचे 32 असे 52 दात येतात. म्हणजे ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. बघा, अशा सिली मिस्टेक आपल्या एक्झाम मध्ये होत राहतात. तर या सगळ्या सिली मिस्टेक तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन झाल्यामुळे तुम्हाला कळतात. आणि बॅच जॉईन झालं तर पूर्ण कॉन्सेप्टच तुम्हाला तो कळून जाते. म्हणजे असा दुहेरी फायदा तुम्हाला याच्यातून प्राप्त होतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 7, मानवाला पटाशीचे दात किती असतात? ओके. आता पटाशीचे दात, आता दातांचे प्रकार आहे. पटाशीचे दात आहे, सुळे आहे, उपदाडा आहेत, दाडा आहेत. तर या सगळ्यांची संख्या सुद्धा एक्झाम मध्ये विचारली जाते. त्याच्यानंतर डेंटाईन फॉर्म्युला असतो तो सुद्धा विचारला जाते. तर पटाशीचे जे दात आहे ते एकूण खालच्या जबड्यामध्ये 4 आणि
वरी 4 असे असतात 8. किती असतात 8. बघा 4 गुणिले 2 म्हणजे खालचे 4 वरचे 4 असे एकूण 8 असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 8, मानवाला सुळे किती असतात? तर सुळे त्याला इंग्रजीत कॅनाइन म्हणतात. तर सुळ्यांची संख्या असते खाली 2 वरी 2 अशी एकूण 4. खालचे 2 वरचे 2 अशी एकूण असते 4. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 9, लहान मुलांमध्ये कोणती दाढ नसते? हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला आहे. पहिलं, दुसरं, तिसरं की यापैकी नाही. तर ज्या दाढ आहे, ज्याला इंग्लिशमध्ये मोलर म्हटलं जाते, याला पदार्थाला चावण्याचं काम करतात. आणि जे एकूण दाढा किती असतात? तर 3 दाढा असतात. त्याच्यापैकी जे तिसरं दाढ आहे, तिसरं ते लहान मुलांमध्ये नसते. ओके, तर यालाच विजडम टीथ सुद्धा म्हटलं जाते. विजडम टीथ म्हणजे अक्कल दाढ, आपण त्याला अक्कल दाढ म्हणतो, त्याला विजडम टीथ सुद्धा म्हणतात. तर असं ते तिसरं दाढ जे आहे ते आपल्या लहान मुलांमध्ये नसते. म्हणजे एका बाजूला 3, दुसऱ्या बाजूला 3 म्हणजे 6, खालच्या जबड्यात 6, वरच्या जबड्यात 6, अशा किती दाढा झाल्या? 12. आणि त्याच उपदाढा ज्याला प्री मोलर म्हटलं जाते, या पदार्थाला चावण्याचं कार्य करतात आणि लहान मुलांमध्ये या नसतात. ओके, लक्षात ठेवा. इथं काय विचारलं होतं? दाढ विचारलं होतं. उपदाढा तर लहान मुलांमध्ये नसतातच. ओके, लहान मुलांमध्ये उपदाढा नसतात. याला चिक टीथ सुद्धा म्हटलं जाते. उपदाढांना किती असतात? खालच्या जबड्यात 4, वरच्या जबड्यात 4 म्हणजे 4 गुणिले 2 8, अशा 8 उपदाढा असतात. प्रश्न क्रमांक 10, लहान मुलांचा डेंटाईन सूत्र. 2 डेंटाईन सूत्र विचारतात. एक लहान मुलांचा विचारला जातो आणि मोठ्या माणसाचा सुद्धा विचारला जातो. तर लहान मुलांचं काय? लहान मुलांचा डेंटाईन सूत्र आहे 2 1 0 2. म्हणजे 2 पटाशीचे दात, सुळे, उपदाढा आणि दाढा. म्हणजे काय आहे बघा, 2 हा जो जबडा असतो, समजा हा आपला जबडा आहे. बघा हा जबडा आहे आपला, असा जबडा आहे. आणि या ठिकाणी आपले दात असतात ना, तर हा डेंटाईन सूत्र कसा काढला जातो? या जो हा समजा खालचा जबडा असेल, तर या खालच्या जबड्याचे पण 2 भाग करतात, म्हणजे याला अर्ध करून टाकतात. मग हा इकडचा अर्धा भाग, इकडचा अर्धा भाग. तर या अर्ध्या भागामध्ये जितके दात असतील, खालच्या जबड्याच्या अर्ध्या भागामध्ये जितके दात असतील ना, कोणताही जबडा घ्या, कोणत्याही जबड्याच्या खालच्या किंवा वरच्या अर्ध्या भागामध्ये जितके दात असतील तेच फक्त डेंटाईन सूत्रामध्ये घेतले जाते. मग अर्ध्या याच्यामध्ये किती असतात? या जबड्यामध्ये अर्ध्या भागामध्ये इथं 2 दाढा, 2 पटाशीचे दात असतात, एक सुळा असतो. उपदाढा लहान मुलांमध्ये उपदाढा नसतात, म्हणून इथं काय 0 आणि 2 दाढा असतात, कारण तिसरा दाढ लहान मुलांमध्ये नसते. हो झालं, हे झालं खालचं जबडा. मग वरच्या जबड्यामध्ये पण तसंच 2 1 0 2 2 1 0 2 असा आपला डेंटाईन फॉर्म्युला तयार होतो. हा सविस्तरपणे आपल्या बॅच मध्ये तुम्हाला समजावून सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 11, मानवी डेंटाईन. ते आता ते झालं लहान मुलांचं. तसाच मोठ्या माणसांचा, ऍडल्टचा, 2 पटाशीचे, 1 सुळा, 2 उपदाढा आणि 3 दाढा, अशा खालच्या अर्ध्या जबड्यामध्ये इतकं, तसंच वरच्या अर्ध्या जबड्यामध्ये इतकं. तर असं डेंटाईन सूत्र लिहिलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 12, जीभ कशापासून बनलेली असते? आता बघा हा इथं येतो की नाही मोठा प्रश्न, कशाची बनलेली आहे? तर संयोजी ऊतीची आहे की अभिस्तर ऊतीची आहे की स्नायू ऊतीची की चेता ऊतीची आहे? तर आपली जी जीभ आहे ती संयोजी ऊतीची बनलेली असते. कशापासून? संयोजी ऊतीपासून. लवचिक, चपटी आणि जी लांब पेशीयुक्त रचना आहे त्याला जीभ म्हटलं जाते. कोणती ऊती? संयोजी ऊतीपासून बनली आहे. प्रश्न क्रमांक 13, जिभेवर असणाऱ्या दाण्यांच्या रचनेला काय म्हणतात? मोस्ट ऑफ दी स्टुडंट्स याचं उत्तर चुकीचं देतात. का? कारण की बरेचसे लोक नाही का टेस्ट बर्ड्स वर क्लिक करतात. तुम्ही आपल्या जिभेला आरशामध्ये पहा, तुम्हाला जिभेच्या रचनेवर दाणे दाण्यासारखी रचना दिसते. तर आपल्याला वाटतं ते टेस्ट बर्ड्स आहे. ते टेस्ट बर्ड नसतात, त्यांना पॅपिलाय म्हणतात. बघा, आणि पॅपिलाय किती प्रकारचे असतात, त्यांचं नाव काय, कोणतं पॅपिलाय काय कार्य करतो, टेस्ट बर्ड्स कशामध्ये असतात, या सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये समजून सांगितल्या. आणि या पॅपिलायच्या आतमध्ये टेस्ट बर्ड असतात. तर जी रचना दिसते ती पॅपिलाय आहे आणि त्याच्या आतमध्ये टेस्ट बर्ड्स असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 14, जिभेवर किती प्रकारच्या रुचिकलिका? रुचिकलिका म्हणजे काय? हे झालं टेस्ट बर्ड्स. टेस्ट बर्ड्स किती प्रकारचे टेस्ट बर्ड्स असतात? तर आपल्या जिभेवर 4 प्रकारचे टेस्ट बर्ड्स असतात. कोणकोणते? तर त्याच्यामध्ये गोड चव दर्शवणारं, खारट चव दर्शवणारं, आंबट चव दर्शवणारं आणि कडू चव. अशा 4 प्रकारचे टेस्ट बर्ड्स असतात. तर जिभेचा अग्रभाग कोणती चव दर्शवतो? ही समजा आपली जीभ आहे, तर हा जो अग्रभाग आहे कोणती चव दर्शवतो? तर हा दर्शवतो गोड चव. कोणती चव? गोड चव. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे विचारतात बरं का. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 16, जिभेचा मागील भाग कोणती चव दर्शवतो? हा जीभ आहे, हा कोणता पाहिला पण? अग्र, गोड. मग हा जो मागील भाग आहे हा भाग कोणती चव दर्शवतो? तर ही चव दर्शवतो कडू. लक्षात ठेवा, वरचा गोड, मागचा कडू. जिभेचा कोणता भाग खारट चव दर्शवतो? आता इथं नाही का बरेचसे मुलं गोंधळणार आहे 100%, कारण की सगळ्या पुस्तकांमध्ये काय सांगितलं माहितीये का?
डायरेक्ट इथून सुरू केलं आणि इथं संपवून टाकलं, की सांगून टाकितलं की जे कडा आहे, जिभेच्या कडा या खारट आणि आंबट चव दर्शवतात. खारट आणि आंबट चव कोण दर्शवते? या कडा. पण या कडांचे सुद्धा दोन भाग होतात. त्याच्यामध्ये एक जो मागचा भाग आहे तो वेगळी चव दर्शवतो आणि ते कडेचा पुढचा भाग वेगळी चव दर्शवतो. तर जिभेचा जो अग्रकडा आहे, अग्रकडा म्हणजे समोरचा अर्धी कडा, ही समोरची दिसत आहे ना, ही अग्रकडा, हे दर्शवते खारट चव. आणि मागचं काय दर्शवते मग? आंबट. लक्षात ठेवा, खारट कोण दर्शवतो? जिभेची अग्रकडा म्हणजे समोरचा अर्धा जिभेची कडा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आणि ते जिभेचा माग आंबट चव कोण दर्शवल? पश्च कडा म्हणतात. म्हणजे जिभेचा जो हे दोन कडा आहे, ही कडा इथून इथपर्यंत कडा आहे, मग समोरचा अर्धा भाग खारट, तर मागचा अर्धा भाग आंबट दर्शवतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि प्रश्न क्रमांक 19, जिभेमध्ये रक्त कोणत्या धमनीद्वारे येतो? ओके, आता जिभेला प्रत्येक आपल्या पेशींना रक्ताची गरज आहे कार्य करण्यासाठी. मग कोणत्या धमनी होतात? ते लिंगुअल धमनी. कोणती धमनी आहे? लिंगुअल. तर लॅटिन भाषेमध्ये आपल्या जिभेचं नाव आहे लिंगुआ. जिभेचं लॅटिन भाषेत नाव काय? लिंगुआ. मग त्याच्यामध्ये जी धमनी रक्त आणते त्याला लिंगुअल धमनी असं नाव देण्यात आलंय. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 20, लाळ ग्रंथी प्रतिदिन किती लाळ स्त्रावतात? तर आपल्या तोंडामध्ये लाळ ग्रंथी असतात. किती प्रकारच्या लाळ ग्रंथी आहे? कोणती लाळ ग्रंथी कुठं असते? कोणती लाळ ग्रंथी सगळ्यात मोठी आहे? कोणत्या लाळ ग्रंथीचं कार्य काय? या सगळ्या गोष्टी त्या बॅचमध्ये समजावून सांगितलेल्या आहे. तर जे आपली लाळ आहे, आपल्या जिभेखाली जी लाळ ग्रंथी आहे, प्रतिदिन 1.5 लिटर लाळ तयार करते. 1.5 म्हणजे 1.5 लिटर लाळ स्त्रावत असते प्रतिदिन. तर इथे प्रश्न क्रमांक 21, लाळेमध्ये कोणते विकर असते? हेपॅरिन, कॅप्सिन, टायलिन की यापैकी नाही? हा जो प्रश्न आहे ना, बऱ्याचशा एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे. तर आपल्यासाठी सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट हा क्वेश्चन ठरतो की लाळेमध्ये काय असते. लाळेमध्ये अमायलेज किंवा टायलिन नावाचं विकर असते. अमायलेज किंवा त्याला टायलिन सुद्धा म्हटलं जाते. हा विकर असतो. तो काय करतो? ते स्टार्चचं रूपांतर माल्टोज मध्ये करतो, म्हणजे साध्या शर्करेमध्ये करतो. आणि पचनाची सुरुवात या मुखापासूनच होऊन जाते. प्रश्न क्रमांक 22, लाळेचा सामू किती असतो? सामू म्हणजे काय? ज्याला इंग्लिशमध्ये आपण पीएच म्हणून ओळखतो. काय आहे? हा निर्देशांक आहे. सामू काय आहे? निर्देशांक आहे. कशाचा निर्देशांक आहे? की एखादा पदार्थ आम्लधर्मी आहे की आम्लारी धर्मी आहे, हा दर्शवणारा तो एक निर्देशांक आहे. म्हणजे एखादा ऍसिड आहे की तो बेस आहे हे दर्शवण्यासाठी सामू वापरला जातो. समजा 7 पेक्षा लहान असेल तर 7 पेक्षा कमी असेल सामू, तर तो आम्लधर्मी पदार्थ असतो. आणि तोच त्याचा पीएच किंवा सामू 7 पेक्षा मोठा असेल तर तो आम्लारी धर्मी मानला जातो. आणि बरोबर 7च असेल, 7.0 असेल तर तो उदासीन मानला जातो. उदासीन किंवा त्याला इंग्लिशमध्ये न्यूट्रल सुद्धा म्हणता येईल. ओके, नायदर ऍसिडिक नॉर बेसिक. तर या प्रकारचा हा निर्देशांक आहे. तर मग आपलं जी लाळ आहे ती काय? ती आम्लधर्मी आहे की आम्लारी धर्मी आहे? तर याचा सामू जर पाहिला आपण तर तो आहे 6.8. 6.8 म्हणजे 7 पेक्षा कमी आहे, म्हणजे आम्लधर्मी परंतु किंचित आम्लधर्मी. 6 म्हणजे 7च्या अतिशय जवळ आहे, म्हणजे किंचित प्रमाणात ती आम्लधर्मी आहे. 6.8 तिचा सामू आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 23, सस्तन प्राण्यामध्ये लाळोत्पादक ग्रंथीच्या किती जोड्या असतात? तर लाळोत्पादक ग्रंथी या मुखामध्येच असतात. मुखाच्या वेगवेगळ्या भागामध्ये या 4 जोड्या असतात. किती ग्रंथी लाळोत्पादक ग्रंथीचे किती जोड्या असतात? यांच्या 4 जोड्या असतात. ऑप्शन नंबर 4. आपण 4 नाही म्हणत, 4 जोड्या असतात. हे गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्या 4 जोड्या असतात. कोणकोणत्या? तर याच्यापैकी 4 पैकी सस्तन प्राण्यामध्ये 4 असतात, परंतु मानवात या 3च असतात. हे पुन्हा एक न्यू पॉइंट आला. जर क्वेश्चन मानवात विचारलं तर काही 3 जोड्या असतात. तर कर्णमूल ग्रंथी, ज्याला पॅरोटिड ग्लँड म्हणतात, अधोहनु ग्रंथी, सब मॅन्डिब्युलर ग्लँड, तिसरी आहे अधोजीवा ग्रंथी, सब लिंग्युअल ग्लँड, आणि चौथी झिगोमॅटिक ग्लँड्स म्हणजे झिगोमॅटिक ग्रंथी. ही मानवामध्ये नसते, ही चौथी वाली. बाकी 3 ही मानवामध्ये राहतात आणि सस्तन प्राण्यामध्ये हे 4ही राहतात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 24, सर्वात मोठी लाळोत्पादक ग्रंथी कोणती? आता 4 जोड्या असतात लाळोत्पादक ग्रंथीच्या, मग त्याच्यापैकी सगळ्यात मोठी कोणती? तर कर्णमूल ग्रंथी जी असते ही सगळ्यात मोठी असते. आणि ती कुठं असते? ती दोन्ही बाजूंच्या गालांजवळ, दोन्ही बाजूंच्या गालाजवळ आणि कानाखालची जी लोकेशन आहे त्या ठिकाणी ती असते. तसेच तिचं ओपनिंग म्हणजे तिथून लाळ निघते ना, तोंडात तर लाळ निघते, मग कुठं ना कुठं त्याचा द्वार असला पाहिजे, त्यालाच ओपनिंग म्हटलं जाते. तर तिचं ओपनिंग स्टेन्सनच्या नलिकेजवळ मुखगेत होते आणि ही सर्वात मोठी लाळोत्पादक ग्रंथी मानली जाते. आणि जो साप असतो ना, सापामध्ये विष तयार करण्याचं काम हीच ग्रंथी करते. कोणती? कर्णमूल ग्रंथी.
प्रश्न क्रमांक 25, सापामध्ये विष कोणती ग्रंथी तयार करते? तर आताच प्रश्न पाहिला, कर्णमूल ग्रंथी. सापामध्ये विष तयार करण्याचं काम ही कर्णमूल ग्रंथीच करते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 26, कर्णमूल ग्रंथीत जंतू संसर्ग झाल्यास कोणता रोग होतो? आता दोन्ही गालांजवळ आणि कानाच्या खाली जी लोकेशन आहे तिथे जर रोग झाला तर तो रोग असतो गालफुगी. याच्यामध्ये आपला गाल सुजून जातो आहे ना. तर हा गालफुगी रोग का होतो? तर कर्णमूल ग्रंथीमध्ये जंतू संसर्ग झाल्यामुळे हा रोग होतो. आणि बहुतांश बघा लोक काय करतात, गालफुगी झाल्यावर बाहेरून एक पट्टी लावली जाते. या टाईपची पट्टी असते आणि तिच्यामध्ये असे होल असतात, गोल गोल होल असतात आणि ती पट्टी लावून असं म्हटलं जाते की त्याने गालफुगीत जाते. तर आता हे जंतू संसर्ग हा तोंडाच्या आतमध्ये झालेला असतो, मग त्या पट्टीचा काही उपयोग नाही. प्रश्न क्रमांक 27, मुखामधील बारीक केलेले अन्न श्वसन नलिकेत कशामुळे जात नाही? आता पचन संस्था हा स्पेशल जो लेसन आहे आपल्या बॅचमध्ये आपण सांगितलाय, त्याच्यामध्ये ज्या लोकांनी जॉईन केले त्यांना माहित असेल की याच्यामध्ये नाही का जी मुखगुहा असते, हा आपला गळा आहे, हा आपला चेहरा आहे आणि इथे आपला जो गळा असतो, ही जी अन्ननलिका आहे, अन्ननलिकेमध्ये जी सुरुवातीचा जो भाग आहे तो श्वसन संस्था आणि पचन संस्था दोघांमध्ये कॉमन आहे. मग अन्ननलिका आणि श्वसन नलिका जी आहे त्याच्यात हा जर भाग कॉमन आहे तर आपण जे अन्न गिळतो तो श्वसन नलिकेत का जात नाही? तर याचे कारण काय असतो? तिथं इपिग्लॉटिस असतो. काय असतो? इपिग्लॉटिस. आणि मुखामध्ये बारीक झालेलं ग्रसनीद्वारे पुढे जाते आणि श्वसन नलिकेत जाऊ नये म्हणून इपिग्लॉटिस असतो. हे इपिग्लॉटिस काय करतो की अन्न जो कण आहे तो श्वसन नलिकेत जाऊ नये म्हणून तो एका प्रकारचा झाकणाचं स्वरूप प्राप्त करतो. म्हणजे जेव्हा आपण अन्न गिळतो तेव्हा हा इपिग्लॉटिस बंद होऊन जातो, जेणेकरून श्वसन नलिकेत तो अन्न नाही गेला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. क्रमांक 28, ग्रासिकेची लांबी किती असते? आता हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारतात. ग्रासिका, तर ग्रासिकेची लांबी ही 25 सेमी असते. किती? 25 सेमी. आणि ग्रासिका जी आहे ती कोणत्याही पचनाचं काम याच्यात होत नाही. हे फक्त काय करते की जे मुखगुहेतून जो अन्न आला आहे त्याला पोलस म्हटलं जाते, तो पोलस पुढे ढकलण्याचं काम जठरापर्यंत ती करत असते. आणि पोलस म्हणजे काय? अन्न तोंडात चावल्यानंतर जो त्याचं समजा तुम्ही अन्न चावलं त्याच्यामध्ये खडा निघाला तर तुम्ही काय करतो? तोंडात चावलेलं अन्न बाहेर थुकता ना, थुकलेलं जो अन्न आहे तो पोलसचं स्वरूप बनून जातो. त्याला पोलस म्हणतात. की जो अन्न आपण तोंडामध्ये चावून टाकतो त्याच्यामध्ये लाळ विरघळते, लाळ विरघळल्यानंतर पूर्णरित्या चावल्यानंतर त्याला पोलस म्हणतात. म्हणजे ही काय करते ग्रासिका? त्या पोलसला जठरापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. आणि त्याच्यामध्ये जो अन्न पुढे पुढे सरकतो त्याला क्रमानुकुचन म्हटलं जाते. क्रमानुकुचन. आणि याची लांबी असते 25 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 29, सर्वात जास्त कालावधी अन्न पचनासाठी कोणत्या अवयवात राहतो? सगळ्यात जास्त तो राहतो जठरात. जठर कसा दिसतो? इंग्रजी जे अक्षरासारखा असतो आणि शरीराच्या डाव्या बाजूच असतो. जठरामध्ये 4 ते 5 तास अन्न राहतो. पचन त्या ठिकाणी सगळ्यात जास्त वेळ तिथेच राहतो. जठररस, मोस्ट एक्झाम मध्ये विज्ञानचा प्रश्न आला असेल तर हाच आहे की जठररस मधले घटक कोणते? पेप्सिन, हायड्रोक्लोरिक आम्ल, म्युकस की वरील सर्व. तो आपला जो जठररस असतो त्याच्यात 3 घटक असतात, पेप्सिन, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि म्युकस. तर हे तिन्ही, पेप्सिन सुद्धा, हायड्रोक्लोरिक आम्ल सुद्धा आणि म्युकस सुद्धा, हे वरील सर्व काय आहे? जठररसाचे घटक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 31, प्रथिनांचे पचन जठरात कोण घडून आणते? तर जे लहान मुलं असतात, लहान मुलांमध्ये काय असते की ते आईचं दूध पितात. आईचं दूध पिल्यानंतर त्या जो दुधामधलं रेनिन आहे त्याचं पॅराकॅसिन मध्ये रूपांतर करण्याचं जे काम आहे ते रेनिन घडून आणते. कोण घडून आणते? रेनिन हे रसायन रेनिन हे काय करते? प्रथिनांचं रूपांतर पॅराकॅसिन मध्ये करते. तर लहान बाळ तर फक्त दुधावरच राहते ना आईच्या 6 महिन्यापर्यंत. आपण पाहिलंय बॅच मध्ये सुद्धा 6 महिन्यापर्यंत लहान बाळाला आईच्या दुधाशिवाय काहीच दिले जात नाही. मग त्या पचन त्याचं घडून यावं म्हणून जो जठराचं म्हटलं रेनिन राहते, तो रेनिन काय करतो? या दुधामधल्या प्रथिनांचं रूपांतर पॅराकॅसिन मध्ये घडून आणतो. तर प्रथिनाचं जठरात कोण घडून आणते? प्रथिनाचं पचन तो रेनिन आहे. प्रश्न क्रमांक 32, जठरामध्ये मेदांचे पचन कोण करते? तर मेदांचं पचन जठरामध्ये हा लायपेज करतो. कोण करतो? ऑप्शन नंबरच्या लायपेज. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 33, अन्ननलिकेचा सर्वात लांब भाग कोणता? तर अन्ननलिकेचा सर्वात लांब परंतु व्यासाने मोठ्या आतड्यापेक्षा कमी असणारा भाग म्हणजे तो लहान आतडे. लहान आतडे नाव काऊन आहे त्याचं? कारण त्याचा जो व्यास आहे म्हणजे त्याची जाडी जी आहे ती मोठ्या आतड्यांपेक्षा कमी असते. मोठ्या आतड्यांपेक्षा लहान आतड्यांची जाडी कमी असते परंतु लांबी सगळ्यात जास्त आहे. तो अन्ननलिकेचा सगळ्यात लांब भाग मानला जातो. किती आहे त्याची लांबी? 5 ते 6 मीटर त्याची लांबी असू शकते लहान आतड्यांची. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 34, स्वादुरसातील घटक कोणते? जसं जठररसातील घटक विचारतात तसं स्वादुरसातील सुद्धा घटक विचारले जातात. लायपेज, अमायलेज, ट्रिप्सिन की वरील सर्व. तर जेव्हा जठरामधील कायम हा लहान आतड्यात जातो ना
तर तेव्हा स्वादुपिंड काय करतो, स्वादुरस स्त्रावतो आणि स्वादुरसात लायपेज असते, अमायलेज सुद्धा असते व ट्रिप्सिन सुद्धा असते. म्हणजे वरील सर्व हे स्वादुरसाचे घटक आहे. लायपेज काय करतो, आताच पाहिलं आपण, तो काय मेद वसा फॅटचं पचन घडून आणतो. अमायलेज काय करतो, अमायलेज स्टार्च कर्बोदकांचे पचन घडवतो आणि ट्रिप्सिन हा पेप्टोनचे पेप्टाइडमध्ये रूपांतर करते. प्रश्न क्रमांक 35, अन्नातील सर्वात प्रमुख घटकांचे पचन कोठे होते. आता अन्नातील सगळ्यात प्रमुख घटक जो आहे त्याचं पचन कुठे होते, तर त्याचा सगळ्यात प्रमुख घटकाचं पचन हा लहान आतड्यामध्ये होतो. कुठं होतो, लहान आतड्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 36, शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती. हा नुकताच प्रश्न एक्झाम मध्ये सुद्धा येऊन गेलाय. सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती, तर यकृत. आपल्या शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी आहे यकृत आहे. प्रश्न क्रमांक 37, पित्तरसाचा सामू किती असतो. जसं लाळेचा विचारलं होतं किती होतं, 6.8. तसा पित्तरस आहे, पित्तरसाचा सामू किती असतो, तो असतो 7.7. मग सांगा बरं, आम्लधर्मी आहे की आम्लारीधर्मी आहे, याचं उत्तर कमेंट करा. तुम्ही सांगा, मी तुम्हाला सांगितलंय की कोणतं ओळखायचं आम्लधर्मी, कसं ओळखायचं आम्लारीधर्मी. तुम्ही सांगा. आता याचा पीएच 7.7 आहे. मग हे आम्लधर्मी आहे की आम्लारीधर्मी, याचं उत्तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 38, शरीरात न वापरलेले ग्लुकोज कोठे साठवले जाते. हा सुद्धा एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे. यकृत, जठर, अमाशय की वरील सर्व. तर न वापरलेला ग्लुकोज, आपल्या शरीर जो ग्लुकोज वापरत नाही तो यकृतामध्ये साठवलं जाते. कशाच्या रूपात, ग्लायकोजनच्या रूपात. ओके, कशाच्या रूपात साठवलं जाते हे सुद्धा विचारले जाऊ शकते. ग्लायकोजनच्या रूपात यकृतामध्ये हा ग्लुकोज साठवलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 39, जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीचे अध्यक्ष कोण असतो. प्रत्येक जिल्ह्यावर ही समिती असते आणि याचा अध्यक्ष असतो जिल्हाधिकारी. कोण असतो, जिल्हाधिकारी. आणि याच्या अध्यक्षतेखालीच ही जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती काम करत असते. म्हणजे प्रश्न क्रमांक 40, मैदानी भागात किती लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन केला जातो. आता हे मैदानी भाग आणि डोंगराळ भाग अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी विचारलं जाते. डोंगराळ किंवा दुर्गम भाग. दुर्गम भागात 20,000चं प्रमाण आहे, परंतु तेच जर मैदानी भाग म्हटलं तर 30,000. ओके, ऑप्शन नंबर 1 30,000 उत्तर राहील. तर याच्यामध्ये काय असते, याच्या 4 ते 6 खाटाचं रुग्णालय असते आणि 6 उपकेंद्र याच्या अंडरमध्ये येतात आणि पीएससीचा एक आरोग्य अधिकारी असतो व त्याच्या मदतीसाठी 14 पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचा स्टाफ सुद्धा असतो. प्रश्न क्रमांक 1, श्वसन नलिकेची लांबी किती असते. 10 ते 11 सेंटीमीटर, 20 ते 21 सेंटीमीटर, 30 ते 31 की यापैकी नाही. तर श्वसन नलिका जी आहे आपली ती गळ्यापासून सुरू होते. गळ्यामध्ये जो आपल्याला फुगवलेला भाग दिसतो तो म्हणजे असतो आपला स्वरयंत्र आणि श्वसन नलिकेची तिथून जी श्वसन नलिका चालू होते तिची लांबी असते 10 ते 11 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 1. आणि श्वसन नलिकेची जी भिंती आहे त्याच्यात ही समजा श्वसन नलिका आहे आपली, या प्रकारची श्वसन नलिका आहे, त्याच्यावर त्याच्या भिंतीवर अशा रिंग सारख्या स्ट्रक्चर असतात. तर या रिंग सारखी जी रचना याला म्हणतात कार्टिलेज रिंग असतात त्या श्वसन नलिकेच्या वरी. आणि नंतर ही श्वसन नलिका शरीरात गेल्यानंतर याचे 2 फाटे फुटतात, एक उजव्या फुफ्फुसाकडे जातो आणि एक डाव्या फुफ्फुसाकडे जाऊन मिळून जातात. तर एक उजव्या फुफ्फुसामध्ये आणि दुसरं डाव्या फुफ्फुसामध्ये, या प्रकारची रचना असते. नेक्स्ट क्वेश्चन, फुफ्फुसांवर किती पदरी आवरण असते. मग आपले जे फुफ्फुस आहे त्यांच्यावर आवरण असते, तो किती पदरी असतो. तर त्याच्यावर जो आवरण आहे तो दुपदरी असतो. ओके, त्याला फुफ्फुसावरण सुद्धा म्हटलं जाते आणि इंग्लिशमध्ये प्लुरल मेम्ब्रेन त्याला म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 3, उजव्या फुफ्फुसाचे किती भाग पडतात. तर आपला जो फुफ्फुस आहे तो लोब्स मध्ये डिवाइड केलेला असतो. त्याला आपण मराठीत भाग म्हणत आहे पण इंग्लिशमध्ये त्याला लोब्स म्हणतात. तर आपला जो उजवा फुफ्फुस आहे तो फिशर्सद्वारे हे जे भाग पडतात ना त्याला फिशर्स म्हणतात. 3 लोब्स मध्ये होतो उजवा फुफ्फुस, लोब्स 3 लोब्स मध्ये, आणि जो डावा फुफ्फुस आहे तो 2 लोब्स मध्ये डिवाइड केला जातो. तर आपल्याला उजवं विचारलं तर याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3 लोब्स मध्ये उजवा फुफ्फुस डिवाइड केला जातो आणि डावा विचारलं तर तो 2 लोब्स मध्ये. प्रश्न क्रमांक 14, फुफ्फुसातील लहान घटकांना काय म्हणतात. वायुकोश, नेफ्रॉन्स, उती की वरील सर्व. तर जे फुफ्फुस लहान कप्प्यांनी बनलेलं असते त्यांना वायुकोश म्हणतात. ओके, असे प्रचंड प्रमाणात तो फुफ्फुसामध्ये असतात आणि त्यांना वायुकोश म्हटलं जाते. आणि यांच्या भोवती केशिकांचं दाट जाळं असते आणि हे वायुकोश काय करतात की यांच्यातलं जे ऑक्सिजन आहे ते केशिकांमध्ये पाठवलं जाते. केशिकांतल्या रक्तातला जो कार्बन डायऑक्साईड आहे त्या वायुकोशामध्ये वापस येतो. म्हणजे हे जे वायुकोश आहे छोटे छोटे हे सगळे बॅचमध्ये त्याचं स्ट्रक्चर सहित मी समजून सांगितलंय. हे काय म्हणू आपण पारदर्शक असतात, म्हणजे याच्यातलं वायू आत बाहेर जाऊ शकते, केशिकांमधून सुद्धा आत बाहेर जाऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन. क्रमांक 5, वायुकोशामधील ऑक्सिजनचे दाब किती असते. बघा आता हा फार डीप मध्ये क्वेश्चन झाला. इतक्या डीप मध्ये आपल्या बॅचमध्ये शिकवण्यात सुद्धा आलेलं आहे, म्हणजे परीक्षेमध्ये याच्या बाहेर काही येऊ शकत नाही. तर वायुकोशामध्ये जे ऑक्सिजनचं दाब आहे ते असते 104 mmHg. ओके, 104 mmHg. तर ऑक्सिजन तर केशिका जे असतात त्याच्या भोवती कोशिका, या जो वायुकोश आहे याच्या भोवती केशिकांचं जाळं असते. तर त्या केशिकांमधलं जे ऑक्सिजनचा दाब आहे तो असतो 40 mmHg.
आणि केशिकामधील असणाऱ्या रक्तातील कार्बन डायऑक्साईडचा दाब 45 mmHg असते, तर वायू कोशामधील कार्बन डायऑक्साईडचा दाब हा 40 mmHg असते. मग हा दाबाचा फायदा हा देवाणघेवाणमध्ये फार मोठा प्रचंड रोल हा निभावत असतो. प्रश्न क्रमांक 6, श्वसनाद्वारे एका दिवसात किती पाणी शरीराबाहेर फेकला जातो? आपण जी श्वसनाची क्रिया करतो त्याच्याद्वारे सुद्धा पाणी शरीराबाहेर फेकला जातो, तर किती? तो 400 ml. ऑप्शन नंबर 2 400 ml. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 7, पेशी आणि रक्त यांदरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला कोणतं श्वसन म्हणतात? बघा, कोणतं श्वसन म्हटलं? पेशी आणि रक्त यांच्या दरम्यान होणार. पण पेशी आणि रक्त यांच्या दरम्यान जो श्वसन होतो त्याला अंतःश्वसन म्हणतात. काय म्हणतात? कारण तो आतमध्ये आहे शरीराच्या, त्याला अंतःश्वसन म्हणतात. आणि रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन जातो व पेशीतून रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड येतो या श्वसनाच्या क्रियेदरम्यान, अंतःश्वसनाच्या क्रियेदरम्यान. प्रश्न क्रमांक 8, रक्तातील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करून नेतो? म्हणजे रक्तातील कोणता घटक आहे जो ऑक्सिजनचे रेणू स्वतःला चिपकवून घेतो? रेणू का म्हणत आहे? कारण O2 असतो, 2 अणू मिळून रेणू तयार करतात. तो ऑक्सिजनच्या रेणूंना स्वतःला चिकटवून घेतो, त्यांचं वहन करतो. तो आहे हिमोग्लोबिन. कोणता आहे? हिमोग्लोबिन. आणि मित्रांनो, जर शरीरामध्ये हिमोग्लोबिन नसतं तर शरीराच्या डोक्यापासून पायापर्यंत रक्ताला पोहोचण्यासाठी 23 तास लागले असते. बघा, किती तास लागले असते? शरीराच्या डोक्यापासून तर पायापर्यंत रक्त 23 तास लागले असते जर हिमोग्लोबिन नसतं तर. म्हणजे हिमोग्लोबिनमुळे या क्रिया अतिशय फास्ट आणि वेगवान होतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 9, मानवी शरीरात किती रक्त असते? हा क्वेश्चन बऱ्याचशा एक्झाम मध्ये आलेलं आहे. मानवी शरीरामध्ये 5 लिटर, जवळपास 5 लिटर रक्त असतो. रक्त कशाचा बनलेला असतो? पाणी, अन्नद्रव, आरबीसी आणि डब्ल्यूबीसी, त्याच्यात रक्तपट्टिका सुद्धा येतात. तर हा सगळा मिळून रक्त तयार होताना मानवी शरीरात हा 5 लिटर असतो. मानवी रक्ताचा सामू किती असतो? सामू म्हणजे इंग्लिशमध्ये पीएच म्हणतो. निर्देशांक आहे कशाचं? आम्ल किंवा आम्लारी दर्शवण्याचं. मागच्या लेक्चरमध्ये पण आपण हे शिकलो आहे. तर मानवी रक्त हा आम्लारी असतो. मग आम्लारी आहे म्हणजे 7 पेक्षा जास्तच असला पाहिजे. मग 7 पेक्षा जास्त असणारे ऑप्शन 2 आहेत. म्हणजे हा तर कटून जातो, हा यापैकी नाही, याच्यातलं येऊ शकतो. ओके, हा येऊ शकतो. म्हणजे एक ऑप्शन तर कटला, कारण आम्लारी आहे म्हणजे 7 पेक्षा जास्त. किती असतो? 7.35 ते 7.45. लक्षात ठेवा. रक्ताचा सामू किती आहे? 7.35 ते 7.45. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 11, रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मागे किती लोहित रक्तपेशी असतात? लोहित म्हणजे कोणत्या? आरबीसी, लाल रक्तपेशिका सुद्धा म्हणतात. तर किती असतात? हा रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मागे या 50 ते 60 लक्ष लोहित रक्तपेशी असतात. 50 ते 60 लक्ष. लोहित रक्तपेशीची निर्मिती कुठे होते? तर यांची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते. ओके, आणि त्यांचा जीवन कालावधी त्या 100 ते 127 दिवस, 100 ते 127 दिवस त्या जगतात. हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. लोहित रक्तपेशीचा जीवनमान किती असतो? तो 100 ते 127 दिवस. प्रश्न क्रमांक 12, रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मागे श्वेत रक्तपेशी किती असतात? यांना डब्ल्यूबीसी म्हणतो आपण, आहे ना. पांढऱ्या केशिका सुद्धा म्हटलं जाते, श्वेत रक्त पेशी. तर श्वेत रक्तपेशी या आपल्या शरीरामध्ये 5 ते 10 हजारांच्या संख्येमध्ये असतात. 5 ते 10 हजारांच्या. आकाराने मोठ्या असतात, केंद्रकयुक्त असतात. केंद्रहीन पेशी या रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मागे 5 ते 10 हजार असतात आणि यांना पांढऱ्या रक्तपेशी सुद्धा म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 13, रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मागे किती रक्तपट्टिका असतात? याला प्लेटलेट्स म्हणून ओळखले जाते. जेव्हा तुम्हाला डेंग्यू हा रोग होतो, त्याचे डेंग्यूमध्ये प्रचंड वेगाने या प्लेटलेट्स नाही का कमी होतात, म्हणजे पटीने कमी होत जातात. आणि तेव्हा आपल्याला जो त्रास आहे तो म्हणजे अतिशय जो पेशंट आहे तो दगावू सुद्धा शकतो. तर या आपल्या रक्तामध्ये प्रत्येक घन मिलीमीटर मागे 2.5 ते 4 लक्ष असतात. 2.5 ते 4 लक्ष असतात. प्रश्न क्रमांक 14, रक्त गोठण्याच्या क्रियेत कोण सहभाग घेतो? लोहित रक्तपेशी, श्वेत रक्तकणिका की रक्तपट्टिका? तर रक्त घोटण्याच्या क्रियेमध्ये या ऑप्शन्स पैकी म्हणत आहे बरं का, ऑप्शन्स पैकी रक्तपट्टिका सहभागी घेतात. तसं रक्त घोटण्याच्या क्रियेमध्ये व्हिटॅमिन के आहे, हा सुद्धा सहभाग घेतो. काही प्रोटीन्स आहे, रक्तपट्टिका आहे, या सुद्धा सहभाग घेतात. पण ऑप्शन्स पैकी कोणता आहे? रक्तपट्टिका. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 15, लाळेमध्ये कोणतं प्रथिन माउथ इन्फेक्शन टाळते? आता लहान बाळ जो असते बघा, लहान बाळ नेहमी खेळत राहतो, फरशीवरचं काही पदार्थ तोंडात टाकतो. तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या वेळेस, महिन्यातून एखाद्या वेळेस त्याला समजा तब्येत खराब होत असेल, पण तो तर खालची वस्तू तो दररोजच तोंडात टाकतो. मग तोंडात त्याचे फोड आले पाहिजे किंवा त्याच्या वारंवार त्याला दररोजच तब्येत बिघडली पाहिजे, मग का होत नाही? तर याचं कारण आहे की आपली लाळ जी असते त्या लाळेमध्ये प्रथिन असते, तो माउथ इन्फेक्शन टाळण्याचं काम करतो. मग तो प्रथिन कोणतं? तर तो आहे IgA. हा माउथ इन्फेक्शन टाळण्याचं काम करतो. प्रश्न क्रमांक 16, लिव्हरची कार्यशीलता तपासण्यासाठी कशाचं प्रमाण तपासलं जाते? एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे, मोस्ट IMP प्रश्नामध्ये याला इन्क्लूड करून ठेवा.
लिव्हरची कार्यशीलता तपासण्यासाठी अल्बुमिनचं प्रमाण तपासलं जाते. कशाचं? अल्बुमिन. तर परासरणीय दाब म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर निर्माण करण्याचा हा अल्बुमिन काम करतो. जवळपास किती प्रेशर निर्माण करतो? 25 mmHg. रक्तद्रवात सर्वाधिक प्रमाण 60% या अल्बुमिनच असतो. लिव्हर मधून सर्वात जास्त निर्माण होणारा रसायन आहे आणि 25% या लिव्हरमध्ये लिव्हरची कार्यशीलता तपासण्यासाठी अल्बुमिनचे प्रमाण तपासले जाते आणि अल्बुमिन हा रक्ताचा पीएच संतुलित ठेवतो. एवढं महत्वाचं कार्य हा अल्बुमिन करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 17. कोणते प्रथिन रक्त पातळ करण्याचं काम करतात? ग्लोब्युलिन, अल्बुमिन, प्रोथ्रॅम्बिन की हिपॅरिन? तर हिपॅरिन जे प्रोटीन आहे ना, जो प्रथिन आहे रक्तामधलं, तो रक्त पातळ करण्याचं काम करतो. आणि जर या प्रोटीनची कमतरता भासली तर डॉक्टर लोक गोळ्या देतात. जास्त करून जे पेशंट नाही का, थायरॉइडचे पेशंट आहे किंवा शुगर आहे, त्या लोकांना नाही का या प्रकारच्या या गोळ्या दिल्या जातात, कारण त्यांचं रक्त पातळ करण्यासाठी गरज असते. तर त्यासाठी हिपॅरिन हा प्रोटीन आवश्यक आहे, याच्यासाठी त्यांना गोळ्या सुद्धा दिल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 18. अॅनिमिया हा रोग कोणत्या घटकाच्या अभावामुळे होतो? हिमोग्लोबिन, ग्लोबुलिन, रक्तपट्टिका यापैकी आहे. तर अॅनिमिया हा रक्तासंबंधित असणारा रोग हा हिमोग्लोबिनच्या अभावामुळे होतो. आणि काही वेळेस लोह सुद्धा ऑप्शन येऊ शकतो. लोहाच्या अभावामुळे सुद्धा हा ऑप्शन येऊ शकतो. लक्षात ठेवा, लोह. आणि लोहाच्या अभावामुळे हिमोग्लोबिन बनत नाही, तोच आहे, पण घुमून फिरून विचारलं तर लोह सुद्धा ऑप्शन मध्ये येऊ शकतो. तर हिमोग्लोबिनच्या अभावामुळे होणारा रोग आहे. हिमोग्लोबिनच्या अभावासाठी लोह कारणीभूत असते. आणि फॉलिक ऍसिड म्हणजे व्हिटॅमिन B9. याचं लक्षण काय आहे की तुमच्यामध्ये अॅनिमिया हा रोग झाला, याचं लक्षण आहे की भूक मंद होते, अशक्तपणा, चेहरा फिका पडणे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, हा याची लक्षण असतात. उपाय काय? आहारामध्ये फेरस व फॉलिक ऍसिडचे जास्त प्रमाण असलेले अन्नपदार्थ घेणे. प्रश्न क्रमांक 19. अमिनो ऍसिडच्या बदलामुळे कोणता रोग होतो? अमिनो ऍसिड आपल्या शरीरामध्ये याचा जर बदल झाला तर कोणता रोग होतो? कावीळ, सिकल सेल अॅनिमिया, हिपॅटायटिस की यापैकी नाही? तर सिकल सेल अॅनिमिया कोणता रोग होतो? सिकल सेल अॅनिमिया अनुवंशिक रोग आहे, जेनेटिक डिसऑर्डर आहे. हा रोग अमिनो ऍसिडची जागा बदलामुळे होतो. कोणता अमिनो ऍसिड जागा बदलतो? 9 अमिनो ऍसिड जागा बदलली की सिकल सेल अॅनिमिया हा रोग होतो. तर जो 9 अमिनो ऍसिड आहे त्याला ग्लुकोमाइन म्हणतात, ग्लुकोमिन. आणि 20वा अमिनो ऍसिड म्हणजे व्हॅलिन हे आपसात जागा बदलतात. 9 अमिनो ऍसिड आणि 20वा अमिनो ऍसिड आपसामध्ये जागा बदलतात आणि त्यामुळे आरबीसीचा आकार बदलून विळ्यासारखा होऊन जातो आणि ती जी आपल्या रक्तवाहिनी असतात त्याच्यामध्ये अटकून बसते, म्हणजे रक्त प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होऊन जातो. त्याला सिकल सेल अॅनिमिया म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 20. हृदयाचं वजन किती असते? तर इथं कन्फ्यूज होऊ शकतो बरं का. इथं आता 1300 ग्रॅम दिसत आहे, पण हा मेंदूचं वजन असते. आपल्याला कशाचं? हृदयाचं विचारलं तर आपला जो हृदय आहे हा एक स्नायू आणि मांसल अवयव आहे. तो कसा असतो? आपल्या बंद मुठी जर आपण केली ना तर त्या प्रकारची त्याची रचना असते. या प्रकारची जवळपास त्याची अशी रचना असते. हृदयाचे स्नायू अनैच्छिक असतात आणि त्यांचं आकुंचन शिथिलीकरण निश्चित तालात होते. त्याला लब्ब डब्ब असा आवाज सुद्धा आहे आणि त्यालाच हृदयाचं स्पंदन म्हणतात. आणि हृदयाचं वजन 360 ग्रॅम असतो. किती? 360 ग्रॅम. त्याची लांबी 12 सेमी व रुंदी 9 सेमी असते. ओके. प्रश्न क्रमांक 21. शरीराच्या वरच्या भागातील अशुद्ध रक्त कोण हृदयापर्यंत आणते? आता हृदयापर्यंत म्हणजे हृदय हा काय शुद्धीकरण केंद्र नाही आहे रक्ताचा, ते शुद्धीकरण करत नाही, तो फक्त पंप करतो. म्हणजे जो अशुद्ध रक्त आहे तो जो त्याच्याकडे येतो तो फुफ्फुसाकडे पाठवतो आणि फुफ्फुसाकडून जो शुद्ध रक्त येतो तो शरीराच्या इतर भागाकडे तो पाठवण्याचं काम करत असतो. तर हृदयाकडे जो अशुद्ध रक्त आहे तो कोण आणते आणि कुठून आणते म्हटलं? वरच्या भागातून. तर वरच्या भागातून जी आणते ऊर्ध्व महाशीर. नावावरूनच लक्षण येते, ऊर्ध्व म्हणजे वरचा भाग, ऊर्ध्व महाशीर, सुपेरियर व्हेना कावा इंग्लिशमध्ये म्हटलं जाते. याद्वारे जे शरीरचं वरचं भाग आहे त्याच्यातलं सगळं अशुद्ध रक्त हृदयापर्यंत आणलं जाते आणि हृदय त्याला पंप करून पुन्हा शुद्धीकरणासाठी पुढे पाठवतो. प्रश्न क्रमांक 22. शरीराच्या खालच्या भागातील अशुद्ध रक्त जसं वरचं आणते मग खालचं कोण आणते? तर खालचं आणते अधोमहाशीर, त्याला इन्फिरियर व्हेना कावा म्हणतात. हे खालचं जे रक्त आहे शरीराच्या खालचं रक्त म्हणजे हृदयाच्या खालचं किंवा जो खालचं शरीर मानला जातो त्याचं सगळं जो अशुद्ध रक्त आहे तो उजव्या अलिंदामध्ये आणते. कुठं आणते? उजव्या अलिंदामध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 23. हृदयाने वापरून झालेले अशुद्ध रक्त कोण हृदयापर्यंत आणते? बघा, हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. जसं आपल्या शरीरातील सगळ्या जे अवयव आहे, ज्या अवयव ते पेशीने बनलाय, संपूर्ण शरीरच पेशीने बनलाय आणि पेशीला ऊर्जा प्राप्त करण्यासाठी त्याला ऑक्सिजनची गरज आहे ना. तर तो रक्त तो वाहून नेण्याचं काम करते. मग हृदय जो आहे आपला हृदयाला सुद्धा कार्य करण्यासाठी रक्त ऑक्सिजन नेते ना हृदयापर्यंत. मग हृदयाला जे रक्त प्राप्त होते मग तो वापरून झाल्यावर त्याच्यातलं ऑक्सिजन डिऑक्सिजनेट म्हणजे ऑक्सिजन काढून घेते, उरलं मग अशुद्ध रक्त. तर हृदयापर्यंत जो अशुद्ध रक्त आहे मग तो अशुद्ध रक्त झालेलं पुन्हा हृदयापर्यंतच आणलं जाते. तर ते काम कोण करते?
तर ते काम करते मित्रांनो कोरोनरी सायनस. तो काय करतो, हृदयानं जे रक्त वापरलं कार्य करण्यासाठी आणि मग तो अशुद्ध झालेला रक्त तो वापस हृदयापर्यंत आणण्याचं काम कोरोनरी सायनस. आणि तो सुद्धा कुठे येतो, अशुद्ध रक्त उजव्या अलिंदामध्येच आणलं जाते. तर हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे मित्रांनो. हा कोण आहे, कोरोनरी सायनस. प्रश्न क्रमांक 24, फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त हृदयापर्यंत कोण आणते. आता फुफ्फुसा ऑक्सिजनेटेड युक्त जो रक्त आहे त्याला शुद्ध रक्त म्हणतात. तो रक्त पुन्हा हृदयापर्यंत कोण आणते, तर ते फुफ्फुस शिरा. कोण आणते, फुफ्फुस शिरा. याद्वारे फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त डाव्या अलिंदामध्ये आणलं जाते. कुठं आणलं जातो, डाव्या अलिंदामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 25, हृदयात सक्रिय विभव कोण तयार करते. आता आपला जो हृदय आहे तो हृदय आपल्याला माहिती आहे की एका मिनिटात किती वेळा स्पंदन करतो. एका मिनिटात तो जवळपास 72 वेळा स्पंदन करतो. तर हा जो 72 वेळाच का करतो, तर त्याच्यामध्ये सक्रिय विभव निर्माण होतात. मग तो सक्रिय विभव निर्माण करण्याचं कार्य कोण करते, तर तो करतो एसए नोड करतो. तो कोण करतो, एसए नोड. आणि याच्यामुळे आपले हृदय जो आहे तो स्पंदन करतो. याला इम्पल्स म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, इम्पल्स. आणि म्हणून याला पेसमेकर सुद्धा, या एसए नोडला पेसमेकर सुद्धा म्हणतात. आणि हे कुठं असते, तर हे उजव्या अलिंदाच्या वरील उजव्या कोपऱ्यात, उजव्या अलिंदाच्या वरील उजव्या कोपऱ्यात असते. त्याला इम्पल्स सुद्धा म्हटलं जाते, पेसमेकर सुद्धा म्हटलं जाते. आणि एका मिनिटात 72 सक्रिय विभव तयार करतो. त्यामुळे हृदयाचे एका मिनिटात 72 ठोके होतात. प्रश्न क्रमांक 26, हृदयाचा एक ठोका पूर्ण होण्यास किती वेळ लागतो. आता आपल्याला माहिती आहे की एका मिनिटात 72 ठोके होतात, परंतु एक ठोका होण्यास किती वेळ लागतो, इथं आपण थोडंसं कन्फ्यूज होतो. तर हृदयाचा एक ठोका पूर्ण होण्यास 0.8 सेकंद लागतात. 0.8 सेकंद. आणि साधारणतः 72 ठोके एका मिनिटात. झोपलेली जी व्यक्ती आहे तिला 55 ठोके प्रति मिनिट असतात. वृद्ध व्यक्ती 60 ठोके प्रति मिनिट. लहान बाळ जो असतो तो 120 ते 160 ठोके प्रति मिनिट होतात. म्हणजे बाळाचे जास्त ठोके होतात. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 27 बघा. हृदयाच्या एका ठोक्यात किती रक्त पंप केला जातो. एका ठोक्यात. तर हृदयाच्या एका ठोक्यामध्ये जवळपास जो रक्त आहे तो आहे 70 मिलीलिटर. 70 ml 70 मिलीलिटर रक्त पंप केला जातो. आणि एका मिनिटात 5 लिटर, एका तासात 340 लिटर आणि एका दिवसात 8600 लिटर रक्त हा आपल्या हृदयाद्वारे पंप केला जातो. प्रश्न क्रमांक 28, रक्तवाहिन्या किती प्रकारच्या असतात. तर रक्तवाहिन्या 3 प्रकारच्या आहेत. ऑप्शन नंबर 2. कोणकोणत्या, रोहिण्या किंवा धमन्या, नीला किंवा शिरा आणि केशवाहिन्या किंवा केशिका. या 3 प्रकारच्या आपल्या रक्तवाहिन्या असतात. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 29, शुद्ध रक्त वहन करण्याचं कार्य कोणती रक्तवाहिनी करते. तर शुद्ध रक्त म्हणजे कोणतं, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनयुक्त रक्ताला शुद्ध रक्त म्हणतात. तर हे काम धमन्या कोण करते, धमनी. तर धमनी शुद्ध रक्त वहन करण्याचे काम करते, परंतु याला एक अपवाद आहे आणि ते कोण आहे, फुफ्फुस धमनी. म्हणजे अपवाद आहे म्हणजे फुफ्फुस धमनी काय करत असेल, अशुद्ध रक्त घेऊन जाते. आणि फुफ्फुसाकडून अशुद्ध रक्ताचे वहन कोण करते, आपण आताच अपवाद पाहिलं होतं, कोण आहे, फुफ्फुस धमनी. ओके. तसं धमन्या शुद्ध रक्ताचं वहन करतात, पण जी फुफ्फुस धमनी आहे ती अशुद्ध रक्त नेण्याचं काम करते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 31, धमन्यांच्या भित्तिका किती थरांच्या असतात. धमन्यांच्या भिंतिका या 3 थराच्या असतात. त्या 3 थरांना नाव सुद्धा आहे. ट्युनिका इंटिमा पहिला थर, दुसरा ट्युनिका मीडिया आणि तिसरा असतो ट्युनिका एक्स्टर्ना. या 3 थराच्या धमन्या बनलेल्या असतात. रक्ताचा दाब सर्वात जास्त कोणत्या रक्तवाहिन्यांमध्ये असतो. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. बऱ्याचशा एक्झाम मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. मोस्ट IMP मध्ये हा मोडतो. तर सगळ्यात जास्त जो रक्ताचा दाब आहे तो असतो धमन्यांमध्ये. कशामध्ये असतो, धमन्या. म्हणजे 100 mmHg एवढा रक्तदाब त्याच्यामध्ये असतो. त्याच्यानंतर अशुद्ध रक्त वहन करण्याचं कार्य कोणती रक्तवाहिनी करते. तर अशुद्ध रक्त या शिराने येतात. ओके. शिरा किंवा नीला सुद्धा यांना म्हटलं जाते. आणि याला अपवाद आहे फुफ्फुस शिरा. मग अपवाद आहे म्हणजे हे काय करत, हे शुद्ध रक्त नेते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 34 बघा. फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त नेण्याचं काम कोण करते. आताच आपण अपवाद पाहिलं होतं, कोण आहे ती, फुफ्फुस शिरा, फुफ्फुस नीला किंवा शिरा, फुफ्फुस नीला किंवा शिरा सुद्धा म्हटलं जाते त्याला. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 35, शिरांच्या भित्तिका किती थरांच्या असतात. तर या सुद्धा 3 थरांच्या असतात. ट्युनिका इंटिमा, ट्युनिका मीडिया आणि ट्युनिका एक्स्टर्ना. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 36, रक्तदाब सर्वात कमी कोणत्या रक्तवाहिन्यामध्ये असतो. सगळ्यात जास्त पाहिला पण धमनीमध्ये असतो 100 mmHg. आणि सगळ्यात कमी कशामध्ये असतो, तर ते असतो शिरामध्ये. किती असतो, तो असतो 10 mmHg. सगळ्यात कमी शिरामध्ये, सगळ्यात जास्त धमन्यामध्ये आणि केशिकामध्ये मीडियम राहतो. अशुद्ध रक्त वहन करण्याचं कार्य कोणती रक्तवाहिनी करते. झालंय आपलं, शिरा करतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 38 बघा. WHO नुसार व्यक्तीला अंधत्व आहे असं केव्हा म्हणता येईल. 3 ते 60 मीटर अंतरावरील स्पष्ट दिसत नसेल, 60 ते 80 मीटर अंतरावरील स्पष्ट दिसत नसेल, 9 ते 90 मीटर अंतरावरील स्पष्ट दिसत नसेल, की 10 ते 100. तर जागतिक आरोग्य संघटनेनं अंधत्वाची व्याख्या 1972 ला केलेली आहे. आणि त्यानुसार दिवसाच्या उजेडात, रात्री नाही, दिवसाच्या उजेडात 3 मीटर अंतरावरील बोटे मोजता येत नाहीत किंवा दिसत नाही, याला अंधत्व असं आहे असं समजावं. 3 ते
60 मीटर, म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. सर्वसाधारण डोळ्याने 60 मीटरवरून बोटे मोजता येतात किंवा चांगली दिसते, पण 3 मीटरवरून असे होत नाही. प्रश्न क्रमांक 39, राष्ट्रीय नेत्र संस्था कुठे आहे? तर राष्ट्रीय नेत्र संस्था ही दिल्ली इथे आहे, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रांगणामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 40 बघा. कुटुंब नियोजनाला मानवी मूलभूत अधिकार म्हणून कधी मान्यता मिळाली? तर कुटुंब नियोजनाला जी तेहरान येथे 1968 मध्ये संयुक्त राष्ट्र संघानं परिषद घेतली होती, तिथं कुटुंब नियोजनाला मानवी मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली गेली होती 1968 ला. तसाच ऑगस्ट 1974 मध्ये बुखारेस्ट येथे जगाच्या लोकसंख्येवर झालेल्या परिषदेत विचार मांडण्यात आला आणि यानुसार व्यक्ती व जोडप्यांना आपल्याला किती मुलं असावीत, त्याच्यात किती अंतर असावं याबाबत स्वतंत्र व जबाबदारी निर्णय घेऊ शकतात व त्यासाठी योग्य माहिती व शिक्षण व साधने प्राप्त करण्याचा मूलभूत अधिकार आहे असं घोषित करण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर 1975 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला जागतिक परिषदेत सुद्धा जाहीर केलं की कुटुंबात किती मूल्य असावीत व त्यांच्यातील अंतर याबद्दल स्वतंत्रपणे जबाबदारी निर्णय घेणे हा महिलांचा हक्क आहे असं या परिषदेमध्ये सांगण्यात आलं होतं. आणि कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा हा भारत जगातील पहिला देश होता. कधी? 1952 मध्ये. हा असाही प्रश्न आला तर याचं उत्तर लक्षात ठेवा. 1952 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा भारत हा जगातील पहिला देश होता. क्रमांक पहिला, पटकी हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? बघा, आता दोन गोष्टी याच्यातून माहित झाल्या. पटकी हा जीवाणूजन्य आहे की विषाणूजन्य आहे? तर हा जीवाणूजन्य रोग आहे. आणि दुसरा गोष्ट जे क्वेश्चन विचारलाय की कोणता जीवाणू आहे, मग तो रोग आहे व्हायब्रो कॉलरी. कोणता रोग आहे? व्हायब्रो कॉलरी. लक्षात ठेवा. सध्या या दिवसांमध्ये त्याची साथ पसरली असते, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये. प्रश्न क्रमांक दुसरा, क्षयरोग हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? पुन्हा क्षयरोग सुद्धा कोणता रोग आहे? जीवाणूजन्य रोग आहे. आणि हा बॅक्टेरियल ट्युबरक्लॉसिस या जीवाणूमुळे होतो. तिसरा प्रश्न पाहूया, क्षयरोग जंतूचा शोध कोणी लावला? एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे, इम्पॉर्टंट ठरतो, बऱ्याच एक्झाम मध्ये आला आहे प्रश्न आतापर्यंत. तर याचा शोध लावला होता रॉबर्ट कॉक यांनी. ऑप्शन नंबर 3 रॉबर्ट कॉक. 24 मार्च 1882 ला याचा शोध लावला होता. 24 मार्च 1882. आणि म्हणूनच 24 मार्च हा क्षयरोग दिन म्हणून सुद्धा पाळला जातो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 4, क्षयरोग निदानासाठी कोणती टेस्ट वापरली जाते? एलिझा, इलियाना, मॉन्टॅक्स की यापैकी नाही? तर क्षयरोग निदानासाठी मॉन्टॅक्स टेस्ट वापरली जाते. तर मॉन्टॅक्स निदान म्हणजे ओळखण्यासाठी की क्षयरोग आहे की नाही. तर काय केलं जाते? तर ज्या ठिकाणी आपला ब्लड निघतो, आपला कोपराच्या वरचा भाग आहे ना, थोडं दंडाच्या खाली, तिथून ब्लड काढलं जाते. ब्लड म्हणजे तिथे एक लस दिली जाते आणि 24 ते 48 तासानंतर पुन्हा तिथं बोलवलं जाते. आणि जर 10 मिलीमीटर पेक्षा तिथं जास्त सूज आली असेल तर क्षयरोग आहे म्हणून गृहीत धरल्या जाते. स्केलनं मोजतात. आणि त्या 10 मिलीमीटर पेक्षा कमी आली असेल तर क्षयरोग नाही म्हणून तिथं गृहीत धरल्या जाते. प्रश्न क्रमांक 5, हेन्सन रोग कोणत्या रोगाला म्हटलं जाते? तर डॉक्टर हेन्सन यांनी या रोगाचा शोध लावला होता म्हणून त्या रोगालाच हेन्सन रोग म्हटलं जाते. तो रोग आहे कुष्ठरोग. म्हणजे हेन्सन यांनी कुष्ठरोगाच्या जंतूचा शोध लावला होता. 2 क्वेश्चन तयार झाले. हेन्सन यांनी कुष्ठरोग जंतूचा शोध लावला होता आणि त्याच्यामुळे या रोगाला हेन्सन रोग म्हणून सुद्धा ओळखला जाते. कधी शोध लावला होता? तर 1873 मध्ये त्यांनी या कुष्ठरोगाच्या जंतूचा शोध लावला होता. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 6, कुष्ठरोग हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन. कुष्ठरोग हा जीवाणूजन्य आहे, मग जीवाणू कोणता? तर तो रोग आहे, तो जीवाणू आहे मायक्रोबॅक्टेरियल लिप्री. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 7 बघा, जगदंबा कुष्ठधाम कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती की यापैकी नाही? तर कोणी स्थापन केलं होतं? तर अप्पासाहेब पटवर्धन यांनी जगदंबा कुष्ठधाम स्थापन केलं होतं अमरावती या ठिकाणी. अप्पासाहेब पटवर्धन अमरावती या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8, धनुर्वात हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर जी गर्भवती महिला असतात त्यांना धनुर्वातामुळे होऊ नये म्हणून हे इंजेक्शन सुद्धा दिले जाते टेटॅनिसचे, आहे ना. आणि जर आपल्याला काही लोखंडी खिळा वगैरे रुतला तेव्हा सुद्धा आपण धनुर्वात होऊ नये म्हणून इंजेक्शन घेतो. तर हा धनुर्वात हा कोणत्या याच्यामुळे होतो? कोणत्या जीवाणूमुळे? म्हणजे हा जीवाणूजन्य रोग आहे. तर हा एक क्लॅस्ट्रिडियम टिटॅनी. तुम्ही नावावरून त्याला ओळखू शकता. कारण की बऱ्याचदा आपण जातो, आपल्याला खिळा वगैरे रुतला तर आपण डॉक्टरला म्हणतो टेटॅनिसचं इंजेक्शन द्या. तर का म्हणतो? कारण तो या जीवाणूमुळे होतो. क्लॅस्ट्रिडियम टिटॅनी. प्रश्न क्रमांक 9, घटसर्प हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर घटसर्प हा रोग कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी या जीवाणूमुळे होतो. कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी. एक्झाम मध्ये विचारतात बरं जीवाणूंची नावं, जीवाणूजन्य आहे की विषाणूजन्य आहे, शोध कोणी लावला, या प्रकारचे प्रश्न एक्झाम मध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 10, प्लेग हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? प्लेग. तर क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी, साल्मोनेला टायफी की एरियाना पेस्टिट? आता हा रोगाने एकेकाळी आपल्या भारतामध्ये आणि विशेषतः पुण्यामध्ये फार धुमाकूळ घातला होता. सध्याची हा रोग आपल्या नामशेष झालाय, परंतु याच्यावर सुद्धा एक्झाम मध्ये अजूनही रोग याच्यावर प्रश्न येतात. तर हा प्लेग जो आहे तो जीवाणूजन्य रोग आहे
आणि तो जो जीवाणू आहे त्याचं नाव आहे एरियाना पेस्टिट. एरियाना पेस्टिट. आणि हा जे उंदराच्या अंगावर पिसे असतात, पिसवे, त्यांच्यामधून हा रोग वाढतो, म्हणजे उंदरांमुळे वाढतो असं म्हणजे प्रसरण पावतो. प्रश्न क्रमांक 11, विषमज्वर हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? क्लॅस्ट्रिडियम टिटॅनी, कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी, साल्मोनेला टायफिक, एरियाना पेस्टिट. तर याच्यात हे टिटॅनी धनुर्वात आहे ना, डिप्थेरी पाहिला, पण एरियाना पेस्टिट आताच पाहिलं प्लेगचा होता. मग उरला कोणता? साल्मोनेला टायफी. तर साल्मोनेला टायफी हा विषमज्वर याच्यामुळे होतो आणि हा सांसर्गिक आजार आहे. आणि विषमज्वरास आपण टायफॉइड सुद्धा म्हणून ओळखतो आणि बराच लांब काळ चालणारा हा रोग असतो टायफॉइड. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 12, जागतिक एड्स दिवस कधी साजरा केला जातो? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, बऱ्याच एक्झाम मध्ये आलेला आहे, 1 डिसेंबर. आता तुम्ही पाहत असाल की सगळ्या रोगांची माहिती आणि रोगांवर आधारित हे सगळे प्रश्न आहे. तर आपली जी बॅच आहे तांत्रिक प्रश्नाची, त्या बॅचमध्ये या सगळ्या रोगांचं डिटेलमध्ये चॅप्टर वाईज लेसन्स आहेत आणि सगळ्यांचं त्या जीवाणू, त्याचा शोध, त्याच्या संबंधी असलेले डॉक्टर, कुठं कुठं त्यांना धुमाकूळ घातला, या सगळ्या गोष्टी विस्तारपूर्वक त्या बॅचमध्ये समजून सांगितल्या आहे, जेणेकरून कोणताही प्रश्न आला तुमचं चुकणारच नाही. तर त्या बॅचचा फायदा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर खाली जो मोबाईल नंबर स्क्रोल होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय एड्स निर्मूलन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 2007, 85, 82 की यापैकी नाही? तर एड्स निर्मूलन कार्यक्रम हा 1982 साली सुरू करण्यात आला होता. त्याच्यानंतर राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था ही भोसरी, पुणे येथे आहे. तर या दोन मध्ये बघा बहुतेकदा आहे ना कन्फ्यूज होतो. संशोधन संस्था, एड्स संबंधी संशोधन संस्था म्हटलं तर भोसरी, पुणे. अनेक असते नियंत्रण संस्था. नियंत्रण संस्था दिल्लीला आहे. नियंत्रण संस्था कुठे आहे? दिल्ली. संशोधन म्हटलं की भोसरी, पुणे संशोधन, ओके. आणि नियंत्रण म्हटलं तर दिल्ली. हे लक्षात ठेवायच्यात. बरेच विद्यार्थी चुकतात. एक्झाम मध्ये आलेले प्रश्न आहे, याचं त्याला त्याचं त्याला क्लिक करून टाकतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ह्या जोडे लावा टाईपच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 16, तोंडाद्वारे देण्यात येणाऱ्या पोलिओ लसीचा शोध कोणी लावला? हा सुद्धा एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे. मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये हा प्रश्न येतो. 2 प्रकार आहे पोलिओच्या लसीचे, एक इंजेक्शनद्वारे, लसीद्वारे देण्यात येतो आणि एक तोंडाद्वारे. तर तोंडाद्वारे जो देण्यात येणारा पोलिओ आहे, त्याची जी लस आहे ती शोध लावला होता अल्बर्ट साबिन, डॉक्टर अल्बर्ट साबिन. आणि दुसरी जी आहे इंजेक्शनद्वारे जी पोलिओची लस देण्यात येते, त्याचा शोध लावला होता डॉक्टर साल्क यांनी. बघा, 2 वेगवेगळे व्यक्ती आहेत. एक्झाम मध्ये कन्फ्यूज होऊ नका. जर तोंडाद्वारे म्हटलं तर अल्बर्ट साबिन आणि इंजेक्शनद्वारे म्हटलं तर डॉक्टर साल्क. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18, कांजण्या होण्यास कारणीभूत विषाणू कोणता? तर कांजण्या होण्यास कारणीभूत जो विषाणू आहे, बघा कांजण्या कोणता रोग झाला? मग विषाणूजन्य रोग झाला. एक गोष्ट इथं प्रश्नामध्येच कळते आणि त्याचं नाव आहे व्हेरिओला झोस्टर. व्हेरिओला झोस्टर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 19, प्रौढ लोकांना कोणता कावीळ होतो? बघा, कावीळचे वेगवेगळे प्रकार आहे. जो लहान मुलं आहे त्यांना कावीळ अ होतो. कावीळ अ हा लहान मुलांना होणारा रोग आहे, कावीळ अ. आणि प्रौढ माणसांना कावीळ ब होण्याची दाट शक्यता असते. तर प्रौढांना कावीळ ब, लहान मुलांना कावीळ अ. आणि कावीळ काय, तर ही एक यकृताची रोगस्थिती म्हणून ओळखलं जाते, म्हणजे यकृत त्याच्यात खराब होतो. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी विषाणूजन्य आजार कोणते? चिकनगुनिया, फ्लू, हिवताप की वरील सर्व? बघा, म्हटलं होतं ना विषाणूजन्य जीवाणूजन्य विचारतात. तर चिकनगुनिया सुद्धा विषाणूजन्य आहे, फ्लू सुद्धा विषाणूजन्य आणि हिवताप सुद्धा विषाणूजन्य. तर वरील सर्वच्या सर्व हे विषाणूजन्य आहे. या सगळ्या विषाणूजन्याची उदाहरणे आहेत.